माझे आवडते फळ आंबा. प्रत्येकाला कोणते ना कोणते फळ आवडते. कोणाला लाल लाल सफरचंद, कोणाला गोड गोड द्राक्षे, तर कोणाला मोठे हिरव्या रंगाचे लाल पाणीदार गोड गर असणारे कलिंगड आवडते. पण मला मात्र रुचकर गोड रसा स्वादिष्ट असणारा आंबा आवडतो. आंब्याचे झाड हे एक मोठे झाड आहे, ज्याची उंची 15 ते 30 मीटरपर्यंत असू शकते. या झाडाची पाने लांब असून सदाहरित, डेरेदार आणि सर्वांना सावली देणारे झाड होय. आंब्याच्या खोडाचा घेर मोठा असतो. आंब्याच्या झाडाला दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात मोहर म्हणजेच फुले येतात. साधारणतः एप्रिल महिन्यात फळे येतात. कच्च्या फळांना कैरी म्हणतात. कैरी पिकल्यानंतर त्याला आंबे म्हणतात. हापूस, दशहरी, केसर, लंगडा इत्यादी आंब्याचे प्रकार असतात. कच्चा आंबा हिरवा, लहान, कडक व आंबट असतो. कच्च्या आंब्यापासून लोणचे बनवले जाते. पिकलेला आंबा मोठा व मऊ असतो. आंब्याचे रंग वेगळे असतात. केसर केशरी, हापूस पिवळा, लंगडा लालसर असतो. आंब्यात अ व क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. त्याचा लेप सांधा, पाय मुरगळणे, लचकणे यासाठी गुणकारी आहे. आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. तसेच आंब्याला फळांचा राजा असे म्हणतात. आंबा एक स्वादिष्ट रसाळ मधुर फळ असून या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात. अक्षय तृतीयेला आंबा फळाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी देवांना आंब्याचा नैवेद्य दाखवला जातो. कोल्हापूर आणि काही इतर भागामध्ये अक्षय तृतीयेला आंबा पिकून तयार होतो. म्हणून या दिवसाला आंब्याचे विशेष महत्त्व आहे. काही ठिकाणी अक्षय तृतीयापासून आंबा खाण्याची प्रथा आहे. आंब्याच्या फळाबरोबरच आंब्याची पाने कोणत्याही शुभ कार्यामध्ये वापरतात. अशा प्रकारे आंबा हे खूप उपयोगी व लोकप्रिय फळ असल्यामुळे मला ते खूप आवडते.